विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी मॅथ सेकंड रिव्हिजन सुरू आहे. का आपला सगळं अभ्यासक्रम पूर्ण झाले. ज्या मुलांनी नीटपणे बघितले पहिल्यापासून त्यांना ते माहिती आहे. जे नव्यानं झाले त्यांनी ते सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स किंवा कोणत्या टॉपिक कोणतं एक्झरसाईज तुम्हाला पाहिजे ते त्यावेळी तुम्हाला चूज करून त्याचं ऑब्झर्वेशन करता येईल. रिव्हिजनमध्ये आत्ता थोडंसं परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे भाग घ्यायचा आहे. मनातली पहिली शंका, बोर्ड परीक्षा होईल की नाही बाळांनो? बोर्ड परीक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची पूर्णपणे तयारी आहे. थोडंसं पुढं जाणार पण व्हावं. पण दुसरं, आपल्या गणित मैत्री तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळं आपण काहीतरी वेगळे प्रयोग गणितामधले वेगळे प्रयोग केल्यामुळं काही नवीन नवीन गोष्टी आल्यामुळं माझ्या लक्षात आलं की आपल्या ग्रुपवर फक्त 10वीपर्यंतचे स्टुडंट नाहीत की स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत. त्यांची काही मनोगतं तुम्हाला मला दाखवायची आहेत. त्यांच्या मनोगताचा एक सारांशवाचा भाग तुम्हाला सांगतो आहे बाळांनो. परीक्षा 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम सर्वच विषयाचा इतका छान पद्धतीचा आहे की तुम्हाला MPSC UPSCच्या स्टडीला सुद्धा ती पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. त्याचं नीट अवलोकन असायला पाहिजे. परीक्षेसाठी आणि पास होण्यासाठी नको, पुस्तक आणि संकल्पना नीट क्लिअर असल्या पाहिजेत. तुम्हाला त्या पुढच्या भविष्यातल्या सगळ्या उपयोग पडणार. आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे दिवस वाया घालून चालणार नाही. पालक बंधू भगिनींना ही विनंती आहे, नाही तुमच्या मुलाला अधिकारी बनवायचं असेल तर पुढच्या शिक्षणापेक्षा 10वीपर्यंतची पाठ्यपुस्तकं अगदी इतिहास भूगोल सहित त्याचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. आता मी या सत्रामध्ये जातो आहे की विशेषतः आता मुलांच्या काही शंका माझ्याशी शेअर होतात की सर हे पुन्हा सांगा किंवा हे जरा क्लिअर करा. मी त्यांना म्हणलो ठीक आहे, मी परत सांगतो. त्यावेळेला घेतलेलं आहे. थोडंसं हे एक्सप्लेन करा की ही संकल्पना नेमकी कशी होती. ती त्या दृष्टिकोनातून सांगलीची वैष्णवी, सांगली जिल्ह्यामधून वैष्णवी नावाची मुलगी मला एक गणित पाठवते आणि सर हे पुन्हा सांगा असं म्हणते. ठीक आहे, अशा पद्धतीचं वैष्णवीची शंका म्हणजे सर्वांची शंका असू शकते आणि किंवा ती जी शंका मला एवढ्यासाठी आवडली की मुलांच्यामध्ये थोडंसं संदिग्धता त्या प्रश्नाबद्दल राहते. मी टीचर असतानासुद्धा हा पहिल्यांदा जेव्हा अभ्यासक्रम आला त्यावेळी माझ्यामध्ये मनामध्ये पण ते तसं संदिग्धता होतं. तसं निश्चितपणे होणार आहे आणि आपण मग असे काही प्रश्न तुमच्याशी शेअर्स करत जायचं आहे. थोडं विज्ञानमध्ये पण जायचा प्रयत्न करतो आहे. विज्ञान भाग एक माझा अतिशय आवडता विषय आहे. त्याच्यासाठी सुद्धा काय करता येईल असा प्रयत्न सुरू आहे. बघूया. आता गणिताचा अभ्यासक्रम तर संपला आहे. मी तर वैष्णवीचं गणित आहे ते हे आहे, हे अगोदर लिहितो. वैष्णवीला हे गणित पाहिजे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधला भाग आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन असेल किंवा मॅथ्स 1मधली संभाव्यता असेल, हे 2 धडे नीटपणे करा. हे धडे तुम्हाला 10वी पास करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. म्हणजे केवळ पासून पुढं कॉलेजला जायचं आहे ना, हे 2 धडेसुद्धा फार फार उपयोगी पडणार आहेत. कारण तिथं थोडंसं चुका कमी व्हायचे चान्सेस आहेत. म्हणजे की फारशी आकडेमोड फारसा त्रासाचा गोष्ट नाही. जॉमेट्री रचनामध्ये मुलं जराशी काही ॲग्रेसिव्ह असतात. बऱ्यापैकी त्यांना आवडतं, काही मुलांना आवडतं, काही मुलांना आवडत नसतं. वैष्णवीला गणित हे हवं आहे. बघा, हे गणित तिनं पाठवलेलं आहे. नावं कदाचित वेगळी असतील वैष्णवी, सॉरी. माझ्याकडं ते लिखित स्वरूपामध्ये व्हॉट्सअपमधून काढलं की मला लक्षात आलं की हे गणित तुझं होतं. ट्रँगल SHR इज सिमिलर टू द ट्रँगल. मी हा बोर्ड परीक्षेमधला प्रश्न घेतो आहे. नावं तीच होती. SVU. हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत असं तिला म्हणायचं आहेत. नंतर इथं ह्या ट्रँगलच्या ज्या बाजू आहेत ना, SH ही बाजू आहे ती किती दिल्या बघा, 4. त्यानंतर दुसरी बाजू, या ट्रँगलची दुसरी बाजू HR ही आहे 4 आणि तिसरी बाजू SI जी आहे ती राहते. ती जी लांबी दिलेली आहे त्यांनी 4.8 असं दिलेलं आहे. आणि मग ह्याचा जो साईडचा जो रेशो आहे SH अपॉन SV इज इक्वल टू, हे 2 ट्रँगल सिमिलर आहे आणि त्याचा रेशो आहे तो 5/3 आहे. आणि यू ड्रॉ SVU म्हणजे SVU ट्रँगल काढा, अशी ही शंका कुमारी वैष्णवी फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट अशी सांगते. वैष्णवीची ही शंका क्लिअर होण्यापूर्वी मी तुम्हाला हे गणित अगोदर सांगू इच्छितो. म्हणजे नेमकं मुलांच्या मनामध्ये शंका का राहते. ठीक आहे, आता मी तुम्हाला मुद्दाम हे गणित सांगतो आहे. हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये आलं. म्हणजे याचा अर्थ ह्या प्रकारचे गणित येणार नाही येणार असं नव्हतं. आपण जरासं हाही प्रश्न समजून घेऊया. बेटा वैष्णवी, तुझ्या शंकेच्या अगोदर मी तुला सगळ्यांनाच होईल अशी एक शंका की मनामधली शंका काढून टाकण्यासाठी इथं बघा हेच प्रश्न त्याने असं लिहिले. बघा कसं लिहिलं आहे. इन ट्रँगल ABC सिमिलर टू द ट्रँगल LMN. पुन्हा त्यांनी ABCच्या 3 बाजू दिलेत. AB दिले,
किती आहे बरं 5.5 आहे. त्यानंतर BC आहे 6. त्यानंतर AC आहे 4.5. आणि इथंसुद्धा बाळांनो हा रेशो दिलाच आहे. कुठला बघा, BC/MN. BC/MN इज इक्वल टू 5/4. ड्रॉ इथं कसं सांगितले बघा, ड्रॉ ट्रँगल SVU, त्रिकोणी SVU काढा असं सांगितले. आणि इथं असं सरळ लिहिले SVU काढा असं म्हटलं. आणि इथं म्हणले बघा, ड्रॉ द ट्रँगल ABC, ट्रँगल ABC अँड ट्रँगल एलिमेंट काढा असं शब्द विचारले. आता ह्याच्या हे दोन्ही प्रश्नामधला नेमका फरक तुमच्या लक्षात घ्या. म्हणजे हा या कन्स्ट्रक्शनमधला थोडासा वेगळा वाटणारा जो भाग होता तो असा होता. ह्याचा पहिला 1 मार्काचा प्रश्न असा, हे ट्रँगल सिमिलर आहेत त्याचं रेशोकडं नीट बघा, हे ट्रँगल सिमिलर आहेत ह्याच्या रेशोकडं नीट बघा. रेशोमध्ये हा 5/4 आहे, हा 5/3 आहे. ह्यातला बिग ट्रँगल कोणता? बिग नंबर हा ज्या साईडसाठी आला आहे तो BCसाठी आला आहे. BC कोणाची साईड आहे बघा, ABCची. म्हणजे बिग ट्रँगल, मोठा ट्रँगल आहे तो ABC आहे. इथं बघा SHसाठी 5 आले, म्हणजे SHR हा जो ट्रँगल आहे तो मोठा ट्रँगल आहे. 1 मार्काचा प्रश्न असा येऊ शकतो. ह्यातला मोठा त्रिकोण कोणता असेल किंवा छोटा त्रिकोण कोणता असेल. हे छोटं म्हणल्यावर हे येणार, याचं छोटं म्हणल्यावर हा ट्रँगल छोटा येणार. हा एक पहिला संबोध 1 मार्काचा होता. पुन्हा दुसरा संबोध असा आहे, कधी काय करायचं, इथं पण रेशो दिला, इथं पण रेशो दिला, प्रश्नच नाही. पण नीट काळजीपूर्वक बघा, दोन्हीतला डिफरन्स नीट बघा. ABC अँड LMN बोथ आर डिफरंट ट्रँगल्स, बट हिअर वन SVU देर इज वन लेटर इज कॉमन. म्हणजे इथं जे 2 ट्रँगल काढायचे आहेत बाळांनो, हे ट्रँगल आणि ह्या ट्रँगलमध्ये निश्चितपणे फरक आहे. वेगळ्या कन्सेप्ट्सनं आपल्याला हे सोडावं लागेल. इथं 2 डिफरंट ट्रँगल काढावे लागतील, इथं 2 डिफरंट ट्रँगल काढण्याची आवश्यकता नाही. एकाच ट्रँगलमध्ये दुसरा ट्रँगल शिफ्ट करावा लागेल. एकाच ट्रँगलच्या आतमध्ये किंवा बाहेरमध्ये तो दुसरा ट्रँगल आणावा लागेल. तिकडे जरासं नंतर जाऊया, पहिल्यांदा इथं जाऊया. ओके, हे सम जरासं बघा कसं ड्रॉ करायचं आहे. आता समजा की तुम्हाला काहीच येत नसेल, हे गणित आलं आणि काहीच आलं नाही, त्यात 5वी 6वी 7वीमध्ये एवढं जर शिकला होता, पडसी ABC ट्रँगल तर काढू शकता लगेच. 1 मार्काचं काम होईल की सांगा, कसं काढणार? हे काढणार ना, ABC काढा की. ABC ट्रँगल कसं काढणार? काढून टाकू. पहिल्यांदा हे काही आकडेमोड करायची गरज नाही तुम्हाला. कसं काढणार सांगा आता? ह्याची मोठी साईड काढूया. मोठ्यांना मान द्यायचं संबोध हा गणितामध्ये आहे. मोठी साईड कोणती सांगा बरं? मोठ्यांना मान देऊया, म्हणजे गणित पण आपल्याला मान देईल. गणितामध्ये सुद्धा आपले मी एक BC सेगमेंट काढतो. ABC काढून ठेवूया. 1 मार्काचं काम होऊन गेलं आपलं. काय आपल्याला 10वीलाच जायला पाहिजे असं नाही. अगं त्या गणिताकडे बघून घाबरून जायची गरज नाही. अरे हे एवढं आहे ना, आहे तेवढं करा ना. तर हा BC सेगमेंट मी इथं काढून ठेवतो. हा BC आहे. हा 6 cmचा सेगमेंट. 6 बाळांनो तुम्ही डायरेक्ट मी अंदाजे घेतो, सॉरी फॉर दिस. तुम्ही ॲक्युरेट तुम्हाला घ्यावं लागेल. आता त्यानंतर ट्रँगल काढण्याचा महत्त्वाचा भाग असा होता, 1 मार्काचं काम असं झालं. BC झाल्यानंतर B पासून A हा 5.5 अंतरावरती आहे. B पासून A हा 5.5 अंतरावरचा इतका दूर आहे. हे माझं 6 असेल तर यापेक्षा जरासं कमी घेतो आणि 5.5साठी एक बिंदूचा पथ काढून ठेवतो. एवढे सगळे बिंदू 5.5 अंतरावरती आहेत, पण त्यातला एकच बिंदू असा मला पाहिजे की तो C पासून सुद्धा 4.5 अंतरावर असला पाहिजे. आता हे 5.5 होतं, थोडंसं आणखीन कमी करतो आणि मग हा असा होईल. जरासा सीकडं कलणारा, कारण ते डिस्टन्स कमी आहे नाही का. असा हा काढला, हा 4.5चा काढला आणि A पासून B होता तो 5.5चा काढला. यस 5.5. आणि इथं नाव दिलं A. A हा B पासून 5.5 अंतरावर आहे, तोच A C पासून 4.5 अंतरावर आहे. ABC ट्रँगल. पुढचं नाही आलं तर 1 मार्काचं काम तरी झालं ना बाळांनो. ओके, हा एक ट्रँगल परिपूर्ण झाला. दुसऱ्या बाबतीमध्ये एक ह्यातला रेशो दिला, इथं पण रेशो दिला, पण कन्फ्युजन मनातलं मुलांनी काढून टाकायचं आहे. कधी 2 डिफरंट काढायचे. बघा ना, सरळ सरळ आहेत. हा ट्रँगल आणि ह्या ट्रँगलच्या नावामध्ये फारसा संबंध नाही, म्हणजे संबंधच नाही आहे. अल्फाबेटिकली जेव्हा तुम्ही ABCD बघता, ABC सुरुवातीला आहे, तर एलिमेंटची जागा कुठं आहे बघा, जवळजवळ XYZच्या अगदी जवळ क्लोजमध्ये गेलेले आहेत, ते लांब लांब असलेले डिस्टन्स आहेत. तर तसं ते 2 डिफरंट नक्की आहेत. मग हे गणित कसं हाताळायचं होतं? तर ह्या तिघांच्या मदतीनं आणि ह्या गोष्टीच्या मदतीनं तुम्ही ह्या त्रिकोणाच्या रिमेनिंग साईड शोधू शकता.
तसा तो 9वीमधला भाग होता. मग 2 त्रिकोण समोर असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू प्रमाणात असतात. साईड्स रेशो इज AB अपॉन फर्स्ट साईड. ह्याच्यावर विश्वास असला पाहिजे. फर्स्ट ह्यातली पहिली 2 अक्षरं, त्यातली पहिली 2 अक्षरं. BC घ्या, MN घ्या, तिसरी घ्या, AC घ्या आणि LN घ्या. आणि तुम्हाला ह्या सगळ्याचं गुणोत्तर म्हणजे BC MN पण दिले बघा इथं. त्याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे सगळेच या तिन्ही गुणोत्तर असणार, ती सगळीच गुणोत्तर असणार आहे ती 5 काय असणार आहेत सांगा, 5/4 असणार आहे. हे म्हणजे याची किंमत ह्याच्या एवढी, ह्याची किंमत ह्याच्या एवढी, पण ह्याची किंमत 5/4 त्यांनी छापलेली आहे ना, ती पण घेतली पाहिजे होती. हा महत्त्वाचा. आता ह्या दिलेल्या किमती भरूया. 5.5 ही माहिती नाही, BC 6, MN माहिती नाही आणि AC 4.5 आणि हे पण माहिती नाही. याचं गुणोत्तर आहे 5/4. थोडीशी बाळांनो इथं आकडेमोड करणं गरजेचं होतं. ते करायचं आहे आपल्याला. कसं करूया सांगा आता. मग पुढं असं सॉल्व करायचं होतं. तुम्ही आता हे घ्या, काय घ्या, समजा तुम्ही ह्यातूनच सोडवायला सुरुवात केलात. इथंच मी सोडवायला चालू करतो. इथं BCची किंमत इथं घेतली, नाहीतर एक काम करत जाऊया. आता बघा हे एवढं घेतो. 6x म्हणजे 5.5. 6x म्हणजे आता इथं जो रेशो दिला आहे ना तो असा घेतो फक्त इथं, म्हणजे 5.5 आणि x बरोबर ह्याला न घेता याची किंमत कोणाशी कंपेअर करूया, 2 नोंदसाठी 5/4ला असं घेतो. आणि मग आपल्याला ह्याचा तिरकस गुणाकार करूया की यानं गुणलं तर 5x बरोबर 4×5 20 आणि 2 22, पॉईंटला पॉईंट. 4×5 आणि 2 x बरोबर 22.0 भागिले 5, 5×4 = 20 आणि 5×4 = 20 किती आलं सांगा. हे आलं x किंमत किती आलं बघा बरं. x म्हणजे कोणासाठी, ह्या AB साठी मांडला होता ना, LM साठी मांडला होता. म्हणजे x व्हॅल्यू आली बघा 4.4, 5×4 = 20 आणि 5×4 = 20. आता आपण y ची किंमत काढूया. हा AB म्हणजे कोण होता बघा, x म्हणजे कोण होता बघा, x म्हणजे कुठलं अक्षर आहे, LN आहे, LM सॉरी. आता दुसरी पेअर घेऊया. 6/y म्हणजे 6/y म्हणजे 5/4. साइन चौक 24 आणि इकडं आलं 5y. या असा तिरकस गुणाकार करूया ना. 24/5, 5×1 = 5, 5×4 = 20 आणि 4 उरले बघा, 5×8 = 40. वायची किंमत आली बघा, किती आली सांगा वायची किंमत. ही आली बघा 4.8. वाय म्हणजे कोण आहे बघा बरं. वाय म्हणजे आपण सेकंड टर्म दॅट इज MN असं आहे, MN. आता थर्ड आन्सर काढूया. हे बघा याचा गुणाकार करा. 4.5 गुणिले 5y म्हणजे हेच येणार का नाही बघा परत. आणि 4 साइन चौक. आता इथं असा गुणाकार करा. 4.5 गुणिले म्हणजे 5z. आता इथं घेतो का, इथं घेतो. 4×5 20, 4 चौक 16. याचा गुणाकार करतो 4.5 गुणिले 4 आणि हे 5z. 5z. 4×5 20, अच्छा दिले 2, 4 चौक 16, 2 18. 18/5 म्हणजे झेड येणार बघा. 5 × 15 आणि उरले किती सांगा बरं. 5 × 15, 3 × 5 = 30. आता ह्याची लांबी येणार तिसऱ्याची. हा लांबी काय होता बघा, LN होता. LNची लांबी येणार बघा 3.6. हे होतं ह्या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात मांडायच्या होत्या. पहिली घ्यायची, तिरकस गुणाकार करायचा आणि ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू डेव्हलप करायच्या होत्या. काय झालं बघा. 4.4 आलं, 4.8 आलं आणि 3.6 आलं. आता तुम्हाला पुन्हा हेच करायचं होतं. काय करायचं, पहिला रेषाखंड हा काढा 4.5चा, 4.8चा. त्याचं नाव काय देऊया, MN काढा. हा 4.8चा काढा. त्यानंतर हा चाप मारून घेऊया. L हा बिंदू M पासून किती अंतरावर आहे बघा बरं. 4.4 अंतरावरचा हा एक चाप मारून घेऊया. आणि त्याच्यानंतर 3.6चा एक चाप मारून घेऊया. असं येणार बघा. हे 3.6चा असा एक चाप मारून घ्या. आणि मग आपल्याला L असं नाव द्या. आणि मग हा त्रिकोण दुसरा त्याच्यापेक्षा लहान असणारा त्रिकोण असा तयार होईल. म्हणजे इथं महत्त्वाचा भाग होता की इथं मात्र हे बाजू प्रमाणात मांडायच्या होत्या आणि 2 आकृत्या वेगळ्या काढायच्या होत्या. हा लक्षात बघा नेमका फरक काय आहे. पण इथं मात्र तसं नाही आहे. आता हे 2 आकृत्या वेगळ्या ह्या फिगरमध्ये काढायच्या आहेत. लक्षात आलं, कारण नावं वेगळे आहेत.
पण हा जो प्रश्नामध्ये जी मुलांनी शंका राहिली, इथं वेगळी आकृती काढण्याची आवश्यकता नाही, ह्याच्यापेक्षा ते इझी आहे, सोपं पण आहे याच्यापेक्षा. हे काहीच आकडेमोड वगैरे करायची गरज नाही आहे. बघा बरं, असा हा पहिला प्रश्न होता. नेमका आकृतीतला फरक लक्षात यावा, माझी आजच्या तासाची ही अपेक्षा होती. वैष्णवीची शंका क्लिअर करत असताना हा महत्त्वाचा मुद्दा होता. आता 2 आकृत्या डिफरंट, इथं 2 नावं डिफरंट, 2 फिगर्स वेगळे. इथं मात्र नावामध्ये एक अक्षर सारखा, याचा अर्थ मला तिथं 2 डिफरंट फिगर काढण्याची गरज नाही. चला तर मग हा प्रश्न, आणि ह्याचं जरा हे असं 2 डिफरंट फिगर काढणं हे सोपं जातं तुम्हाला. हा 9वी इयत्तेमधला भाग होता बाळांनो. पण 9वी इयत्तेमध्ये शाळेला गेला किती दिवस, शिकला किती दिवस, आणि या बाजू प्रमाणात मांडून तिरकस गुणाकार करूनच्या आकडेमोडची प्रॅक्टिस केला किती वेळ. केला नसाल तर ते बाळांनो आत्ता करा. ही गोष्ट तुमच्या उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. ह्या 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम सक्तीचा गणित विषय असणं हेच कारण आहे. त्याच्यामधूनच अधिकारी निर्माण होतील. आयुष्यातला महत्त्वाचा वेळ नको वाया घालवायला. ते आपल्याला आता हे 2 डिफरंट फिगरचं गणित होतं. इथं पण डिफरंट फिगरनं डिफरंट आकृत्या काढल्या असत्या तरी चालल्या पण असत्या तशा, की सगळीच मार्क्स काय तुमचे जाणार नाहीत. 2 वेगवेगळ्या काढल्या, आत्तासारखं केलं, काही नाही करण्यापेक्षा एकदम बेटर होतं. पण 2 फिगर वेगळ्या काढण्याची गरज नाही या प्रश्नामध्ये, कारण एक अक्षर इथं जे दिसतंय ते सेम आहे बघा. हां, मग काय आहे ना, ह्या ट्रायंगल, मोठा ट्रायंगल दिला, हे क्लिअर झालं. हे मोठ्या ट्रायंगल दिला आणि छोटा आपल्याला काढायला सांगितले, हे तर क्लिअर व्हायला पाहिजे अगोदर हां, त्याशिवाय मग नाही चालणार. हां, आता परत आपण गणितात मोठ्यानं मान देऊया. पहिला सेगमेंट काढूया. हां, चला तर मग कुठला सेगमेंट काढूया सांगा पहिला. ओके, पहिला रेषाखंड, मोठा रेषाखंड काढूया याच्यातला. हां, कोणता रेषाखंड काढू सांगा. मोठा. ते बिचारे दोन्ही 4-4चेच आहेत. मोठा कोण आहे सांगा बरं. SR. SR हा एक सेगमेंट काढून ठेवतो मी. SR हा सेगमेंट काढला. त्यानंतर S पासून, अरे S पासून तू किती दूर आहेस, तर 4 अंतरावर आहे. S पासून H हा जो पॉईंट आहे तो हे 4.8, तर हे माझं नियरली इक्वल टू 4 घेतो S पासून. अरे R पासून तू H किती दूर आहेस रे, 4च आहेस. बरं झालं, मला डिस्टन्स बदलावं लागला नाही. हे बघा, S पासून H 4 अंतरावर आहे, R पासून H 4 अंतरावर आहे. ओके, तर मी हे जोडून घेऊया. SH हा S जो अक्षर आहे ना, तो दोन्ही ट्रायंगलमध्ये मला कॉमनच आहे, हे लक्षात घ्या. ही मोठी बाजू आहे. हा SHR हा जो ट्रायंगल आहे तो मोठा ट्रायंगल आहे. ह्याच्या आतमध्ये मला दुसरा ह्याच्यापेक्षा लहान असणारा ट्रायंगल मला आता शिफ्ट करायचा होता. हे सगळं आकडेमोडचं वगैरे टेन्शन नको बाळगण्याचा, आनंद घ्यायचा आहे. मगाच्या गणितामध्ये जसं आकडेमोड करणार आणि मग 2 नको काढायला. आपण इथे एक लघुकोन काढून घ्यायचा. लघुकोन, विशाल कोण नको. लघुकोन किती पण अंशाचा काढा. 30, 60, 90 काढणार काय. 30, 60, 90 साधारणतः तो 30 अंशाचा, 45 अंशाचा काढूया. की हा एक अँगल काढून ठेवतो, आणि हा अँगल काढल्यानंतर हा एक रे काढून ठेवूया आपण असा. सर हा दिसतं का रे बाळून तुम्हाला. इथंपर्यंत दिसते, ह्याच्या खाली हा रे दिसतो, नाही दिसतो, सॉरी. थोडंसं शिफ्टिंग वरती करून घेऊया. थोडासा हा खालचा भाग दिसणार नाही आहे तुम्हाला, थोडं शिफ्ट करून घेऊया वरती. हा जो भाग आहे, आता 2 डिफरंट फिगर काढायच्या नाही आहेत. हे बघा, हा एक ट्रायंगल मी इथं काढतोय. एक ट्रायंगल काढत असताना हा सर्वात मोठा रेषाखंड म्हणून हा HR काढला, SR. S पासून, अरे H तू 4 अंतरावरती आहेस. 4.8 मी रिड्यूस करतो. हा इथं कुठेतरी H आहे आणि इथं कुठेतरी H आहे. R पासून आणि H पासून H हा कॉमन पॉईंट आहे आणि तो 4 अंतरावरती आहे. मग मी हा ट्रायंगल फॉर्म करून घेतला. तुम्ही याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आता तो दुसरा ट्रायंगल काढायचा आहे मला. लक्षात आलं की हा मोठा ट्रायंगल आहे, त्याच्यापेक्षा मला लहान ट्रायंगल इथं याच्यामध्ये येणार आहे आणि तो आपल्याला आन्सर आहे. ड्रॉ द ट्रायंगल SVU असा प्रश्न आहे तो. यानंतर एक किरण काढून ठेवतो असा मी. एक विशिष्ट कोण किती पण अंशाचा काढा, फक्त तो ॲक्युरेट असावा अशी अपेक्षा होती. लघु कोण असावा, ॲप्ट्यूस नको. यानंतर हे महत्त्वाचं होतं, 5 अंक, 5 खुणा इक्वल डिस्टन्सच्या. आता मी ही एक पहिली रेषा म्हणली, दुसरी कोण म्हटली की तुम्हाला दिसणार पण नाही. तुमचंही असं असावं
की वेल जजमेंट असायला पाहिजे. हां, अंदाज असतो ना, घरातल्या दारातली चप्पल बघून घरात कोण आले हे आपल्याला ओळखता येतं. लेडीज, जेंट्स, लहान मुलं किती आहेत, मोठं किती आहे. बऱ्याच 5चं मला इक्वल डिस्टन्सच्या 5 खुणा करतो. 1 2 3 4 आणि हे 5 आणि मग हे मी जॉईन करून टाकतो. हे 5 खुणा झालेल्या 1 2 3 4 आणि 5 हे 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 बघा, हे मी असं जॉईन करून टाकलं याला. आता पुन्हा दुसरं वैशिष्ट्य काय होतं का, हा जो कोण आहे ह्याला मला पॅरलल लाईन काढायची बाबा. इथं पॅरलल, याच्याशी पॅरलल अशी लाईन काढायची, इथं समांतर असणारी अशी. मग 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदे असताना निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात ही कन्सेप्ट इथं वापरायची होती. तुम्ही अंदाजे पॅरलल काढला असता तर फारसं बिघडलं नसतं. पॅरलल पाहिजे अशी पॅरलल, पण अंदाजे नको काढायला. पॅरलल काढत असताना इथं थोडासा हाही भाग मुलांना अवघड जातो आहे. हा कोण इथं आणायचा बाळांनो, हा कोण करेक्ट अँगल इथं आणायचा आहे. हे बघा, हा कोण मला इथं 3ऱ्या खुणेवरती आणायचा आहे. यासाठीची ही जी गोष्ट आहे ना, हीच थोडीशी कठीण जाते. यासाठी तुम्हाला कॉन्ग्रंट अँगल काढण्याची रचना माहिती पाहिजे. हे बघा, हे असं समजलं का? बघा जरासं परत एकदा. या कोणाशी जेवढं रेषवडली ना तेवढीच ह्याच्यावरनं रेषवडली, बरोबर का? बघा, त्यानंतर मी इथून एवढं अंतर घेतलं, जे असं कट करते ना तेवढंच अंतर इथंच ठेवतो आणि हे असं. आत्ता हा जो कोण झाला, लक्षात आलं का? बघा तुमच्या ह्याचं खरं कारण काय आहे ते कळलं. हे जे तुमचं आहे ना, हे असं हे असं जॉईन करा. आता हा आणि हा दोन्ही कोण म्हणजे ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल असतात असं. आता हीच कन्सेप्ट फक्त इथं हा जो कोण आहे ना, इथला तो कोण इथं आणूया. कुठला? इथला. हा जो कोण आहे ना तो मला इथं आणायचा आहे. हे बघा, असं खून करणार, इथून ही अशी खून करून घेऊया. ओके, त्यानंतर हे बघा, असं ॲडजस्ट करून घेऊया, असं ॲडजस्ट करून घेऊया आणि हे असं जोडून टाकूया. झालं का? ह्या गोष्टी बघा तुम्हाला, हे बघा, ह्या गोष्टी त्रासदायी ठरतात असं दिसते. हे पॅरलॅलिटी किंवा हा जो भाग आहे हे दोन्ही एकमेकांना पॅरलल. आणि इथं तुम्ही आता एस व्ही आणि यू अशी नावं द्या आणि हा तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल पूर्ण होतो. हे दोन्ही कोण काढायचे आहेत, हे दोन्ही कॉन्ग्रंट काढायचे आहेत. बस, कसले आकडेमोड काढायचे नाही, काय नाही. यासाठी, या प्रश्नाच्या सरावासाठी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस नाही आहे. बघा, असं एक काढा, अशी एक रेषा काढा आणि हा कोणचा तुम्हाला इथं हे काढायचं प्रॅक्टिस करा. हा त्रिकोणात आत काढायचा, काही वेळेला बाहेर काढायला लागतो आपल्याला. तुम्हाला असं ह्याचं प्रॅक्टिस पाहिजे बघा, म्हणजे की हा कोणा एवढाच इथं कोण काढून दाखवा तुम्ही, ह्याचा सराव असायला पाहिजे. हा भाग तेवढासा समजून घ्यायचा भाग होता. एवढाच कोण इथं काढणे, ह्या दोन्ही पॅरलल लाईन्सना असं बघणे, हा भाग इथं आपल्याला पाहिजे. रेषा समांतर आणि हा रिक्वायर्ड ट्रायंगल पूर्ण होईल. अशा काही शंका आपण शेअर करत काही महत्त्वाचे प्रश्नही पुन्हा आपण घेणार आहोत. नेमका भाग 2 ट्रायंगल वेगळे नाही काढता 2 ॲक्युरेट अँगल काढायचे, तिथं कॉन्करंट असणारे पॅरलल लाईन्स काढायचे आहेत अशा, आणि मग आपल्याला ते प्रश्न पूर्ण करायचं आहे. आता त्यांनी सांगितलं तसं त्याचा रेशो 3:4 होतो. हा ट्रायंगल लहान आहे हे पण क्लिअर होतं आणि हा भाग करत राहूया. अशाच काही शंका शेअर करत राहा. बरेच मित्र गणित मैत्रीला जॉईन आहेत, तास लेक्चर्स बघतायत, त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद. अजून ज्या मित्रांनी गणित मैत्रीला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करत राहा. माझ्याशी शंका शेअर करा. आता काही पेपर्स, काही महत्त्वाचे प्रश्न, नवीन काही घटना आपण परत बघत राहूया. तोपर्यंत धन्यवाद. ओके बाळांनो.